यंदाचा पावसाळा सुरू होऊन तसे बरेच दिवस झाले होते, पण वेळ नसल्यामुळे आमच्या झाडांची छाटणी करायची थोडीशी राहून गेली होती. तर आज थोडासा वेळ भेटला होता, त्यामुळं आज छाटणी करण्याचं काम काढलं होतं. तर दोन्हीकडची झाडं खूप मोठी अशी वाढली होती, त्यामुळं आज ह्या एकीकडचं झाड तोडून झालं. आता ह्या साईडचं झाड फक्त तोडायचं राहिलं होतं. तोपर्यंत मी आतमध्ये जाऊन सर्वांसाठी मस्तपैकी गवती चहा टाकून चहा केला. तो बाहेर नेऊन सर्वांना चहा दिला. सर्वांनी झाडं तोडण्याच्या कामातून थोडीशी विश्रांती घेत चहा पिण्याचा आनंद लुटला. चहा सर्वजण बाहेर घेत आहेत तोपर्यंत आत मी मुगाचे पकोडे किंवा आपण त्याला मुगाची भजी म्हणू शकतो ते केले. सर्वांनी चहा आणि भजी खाण्याचाही आनंद लुटला. भजी चहा वगैरे सर्व झाल्यानंतर थोडीशी विश्रांती घेऊन झाल्यानंतर बघा उरलेली चटणी ही पूर्ण करून झाली. हे सर्व झाल्यानंतर मी रोजच्या सवयीप्रमाणे मोगऱ्याची फुलं तोडून आणली आणि माझ्यासाठी तेवढा छोटासा मी गजरा तयार केला. तोपर्यंत बाहेर प्राप्तीची मैत्रीण प्राप्तीबरोबर खेळण्यासाठी आली होती. दोघींचंही छानपैकी मस्त असं खेळणं चालू होतं. दंगा नव्हता, काही नाही, छान त्या दोघी खेळत होत्या. तोपर्यंत म्हटलं ह्या खेळत आहेत तोपर्यंत मी आत जाऊन ह्यांच्यासाठी खाऊ तयार करून आणला दोघींच्याहीसाठी. आणि आता म्हटलं बाहेर त्यांचं खेळत खेळत ह्यांना चारायचं, म्हणून मी बाहेर येऊन बसले. तर ह्या दोघींचं खेळणंही चालू होतं आणि खाणंही चालू होतं. खात खात ह्या दोघी अंगणामध्ये खेळत होत्या. तर खेळत खाल्लंही ह्या दोघींनी भरपूर, म्हणजे पोट भरून असं खाल्लंही आणि एकमेकींना त्या दोघींनी भरवलंही. म्हणजे असं एकाबरोबर असं आपलं कोणतरी खायला जोडीला असलं की मुलं म्हणजे भूक नसली तरी असं म्हणजे पोट भरून खातात मुलं. हे बघा म्हणजे दोघी एकमेकी खाल्ल्याही आणि एकमेकींना नंतर भरवलंही. भरवत त्यांचं खेळणंही चालू होतं. आणि सर्व झाल्यानंतर शेवटी आता प्राप्तीची मैत्रीण गेली तर प्राप्तीही तिला टाटा बाय बाय करून घरी परत आली. तर आजचा मिनी ब्लॉग मी इथंच थांबवते. बाय.